नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार करणार सर्वतोपरी प्रयत्न, राजनाथ सिंह यांचं लोकसभेत निवेदन. या प्रकरणी पुढचे पाऊल उचलल्यास होणाऱ्या परिणामांना पाकिस्ताननं तयार राहावं, सुषमा स्वराज यांचा इशारा. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयकं संमत करून घेण्याबाबत सरकार यशस्वी ठरलं, राष्ट्रपतींचं निवेदन. तोंडी तलाक आणि अन्य काही प्रथांमुळे मुस्लिम महिलांना सामाजिक आर्थिक असुरक्षिततेला तोंड द्यावं लागत असल्याचं केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन. मुंबईत गिरणीच्या जागेवरील चाळीतल्या रहिवाशांना 405 चौरस फुटांची घरं देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आणि कच्ची साखर आयात करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आरोप. आणि आता सविस्तर वृत्त. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत दिलं. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा भारत निषेध करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सदनात सांगितलं. पाकिस्ताननं कायदा आणि न्यायाच्या सर्व निकषांकडे दुर्लक्ष केल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. जाधव हे तेहरानमध्ये कामानिमित्त जात असत, त्यांच्याकडे वैध पारपत्र होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. कुलभूषण जाधव के पास यदि वैलिड इंडियन पासपोर्ट मिला है तो स्पाई कैसे हो सकता है, यह बात समझ में नहीं आती है. जब उनके पास वैलिड इंडियन पासपोर्ट था तो इसका प्रश्न ही नहीं खड़ा होता. और ये पाकिस्तान के एक्शन को यह सीधे एक्सपोज करता है कि यह जो फांसी की सजा जो सुनाई गई है, अध्यक्ष महोदया, भारत सरकार उसे स्ट्रांगली कंडेम करती है. और मैं यह भी सदन को आश्वस्त करना चाहता हूं, जो लॉ एंड जस्टिस के बेसिक नॉर्म्स होते हैं उसको बिना ध्यान में रखे यह फांसी की सजा उन्हें सुना दी गई है कुलभूषण जाधव को. और सदन को मैं आश्वस्त करना चाहता हूं, चाहे इसके लिए जो भी करना पड़े भारत सरकार वह करेगी और कुलभूषण जाधव के साथ न्याय होगा. अध्यक्ष महोदया, इतना मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं. जाधव यांच्याकडे वैध भारतीय पारपत्र असल्याचं पाकिस्ताननं तिथल्या माध्यमांना सांगितलं. गुप्तहेराचं काम करणारी व्यक्ती वैध पारपत्र कसं बाळगू शकते याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि यावरूनच पाकिस्तानचा दावा फोल असल्याचं सिद्ध होत असल्याचं गृहमंत्री म्हणाले. जाधव यांच्या संदर्भात सर्वच पक्षांच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत ते बोलत होते. यापूर्वी काँग्रेसचे लोकसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावर सरकार गप्प का याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. खरगे यांच्या वक्तव्यानं भाजपा सदस्य संतप्त झाले. त्यावेळी या संदर्भात शाब्दिक बाचाबाची नको, जाधव यांच्याबाबत आपण सर्वांनाच चिंता असल्याचं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारनं प्रयत्न करावेत असं आवाहन एमआयएमच्या असुद्दीन ओवेसी यांनी केलं. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनीही अशाच शब्दात आपल्या भावना मांडल्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याच मुद्द्याबाबत संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन केलं. जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल. जाधव यांच्यावर लावलेले आरोप बनावट असून ते निर्दोष असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं. जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात पुढचं पाऊल उचलल्यास उभय देशातल्या राजनैतिक संबंधांवर त्यांचे परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला. हिंदुस्तान के इस बेटे को बचाने के लिए सुप्रीम कोर्ट की अपील या अच्छा वकील खड़ा करना तो बहुत छोटी बात है भाईजान. हम लोग प्रेसिडेंट तक भी जो बात करनी वो भी करेंगे और किसी ना किसी तरह से इस जाधव को बचाने का काम करेंगे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरती राजनैतिक दबाव वाढवावा असं आवाहन काँग्रेसने केलं.
जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे भारताला दिलेली जाणीवपूर्वक चिथावणी आहे असं सांगत या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला पाहिजे असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजीवाला यांनी ट्विटरवर म्हटलं आहे। देशाच्या विविध भागामध्ये 2014-15 या वर्षामध्ये पत्रकारांवरच्या हल्ल्याच्या 142 घटना झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत दिली। 2014 मध्ये अशा 114 घटना घडल्या, याबाबत 32 जणांना अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकारांसह नागरिकांच्या संरक्षणासाठी सध्याचे कायदे पुरेसे आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली। बिहार और कोई भी वहाँ की स्थानिक पुलिस इस मामलों को देखती है, केंद्र सरकार इसमें हस्तक्षेप नहीं करती है। ये पुलिस जहां भी पत्रकारों पे ऐसे हमले होते हैं वो राज्य सरकार का मामला होता है। संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं संमत करून घेण्यात सरकारला यश आल्याचं सांगून वित्तीय दृष्टिकोनातून हे अधिवेशन यशस्वी ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ते आज बोलत होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेत 21 तर राज्यसभेमध्ये 14 विधेयकं संमत झाली आहेत। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरीव कामकाज झाल्याचं मोदी यांनी म्हटल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सेवा कर विधेयक तसंच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं इतर मागासवर्गीयांसाठीच्या आयोगासंदर्भातलं विधेयक यांचा संमत झालेल्या विधेयकांमध्ये समावेश आहे। राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी सरळ झाल्याचं सांगून गरीब आणि शोषितांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे। विकास आणि सुधारणा राबवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असंही पंतप्रधान म्हणाले। सरकारच्या प्रती जनतेच्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे असंही त्यांनी नमूद केलं। मुंबईच्या पश्चिम नौदल विभागाला ब्रिटनचे संरक्षण मंत्री मिशेल फॉलन यांच्या नेतृत्वाखालील 12 सदस्यांनी आज भेट दिली। नौदल क्षेत्रामध्ये उभय देशात असलेलं सहकार्य, सागरी सुरक्षा या विषयावरती ब्रिटनच्या सदस्यांनी व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्याशी चर्चा केली। या शिष्टमंडळानं याआधी कोलकात्याच्या भारतीय नौदल विभागाला भेट देऊन विनाशिक जहाज बांधणीच्या कामाची पाहणी केली। भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये अधिक सामंजस्य निर्माण करून संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं ब्रिटनचं हे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आलं आहे। 3 वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्निकत्व यांचा परिणाम मुस्लिम महिलांच्या सामाजिक दर्जावरती आणि प्रतिष्ठेवर होत असल्याचं केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात आज स्पष्ट केलं। या प्रथांमुळे मुस्लिम महिलांना घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहावं लागत असल्याचंही सरकारनं घटनापीठाकडे सादर केलेल्या ताज्या निवेदनात स्पष्ट केलंय। मुस्लिम समाजामध्ये 3 वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्निकत्व हे विषय अतिशय संवेदनशील आहेत, परंतु या प्रथांमुळे विनाकारण महिलांचं वर्गीकरण होतं, तसंच मुस्लिम समाजातल्या महिलांच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोचतो। या प्रथांमुळे महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित बनवलं जात आहे असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आज स्पष्ट केलं। या याचिकेवरती आता 11 मे पासून सुनावणी होणार आहे। मुंबईत गिरण्यांच्या जागेवर असणाऱ्या चाळींना वाढीव चटई क्षेत्र देण्याच्या निर्णयामुळे या रहिवाशांना आता 300 ऐवजी 405 चौरस फुटाची घरं मिळणार आहेत। मंत्रालयात आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला। या निर्णयाचा मुंबईतल्या जवळपास 6 ते 7 हजार कुटुंबांना लाभ होणार आहे। मुंबईमध्ये परळ, लालबाग, भायखळा, नायगाव, चिंचपोकळी या परिसरात अनेक गिरण्यांच्या जागांवरती चाळी उभ्या आहेत। या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली। वाढीव चटई क्षेत्रामुळे पुनर्विकासाची योजना आर्थिकदृष्ट्या परवडू शकेल, तसंच रहिवाशांनाही 405 चौरस फुटांची घरं मिळू शकतील अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आली होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला। केंद्र सरकारनं जून महिन्यात कच्ची साखर आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे असं सांगून माजी सहकार मंत्री काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी या धोरणावरती जोरदार टीका केली आहे। सध्या साखरेचे भाव घसरले आहेत, अशा परिस्थितीत आयात केलेली साखर बाजारामध्ये आल्यास भाव पुन्हा गडगडतील, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळणार नाही आणि शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। ते आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते। राज्यामध्ये वर्षभरामध्ये 9000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या केल्या, मात्र सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कोणतंही राजकारण न करता
तात्काळ कर्जमाफी द्यावी आणि साखर आयातीसंदर्भातला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करायचा इशारा पाटील यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच सत्तारूढ झालेल्या भाजपा सरकारनं उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली, मात्र महाराष्ट्रात 2 वर्ष उलटून गेल्यावरही कर्जमाफी होत नाही. यावरून सरकारची शेतकऱ्यांबद्दलची अनास्थाच दिसून येते असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर सहकार विभागानं योग्य ती कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलं. राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, शेतमालावरील निर्यात बंदी हटवावी यासह इतर मागण्यांसाठी प्रहार आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत सीएम ते पीएम या आसूड यात्रेला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते पंतप्रधानांच्या गावापर्यंत पोहोचणाऱ्या या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी सहभागी झाले आहेत. संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही यात्रा गुजरातमधल्या वडगावकडे रवाना झाली. पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करावा, अपंग विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची अट न ठेवता 5,000 रुपयांचा मानधन देण्याची आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करायची मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली. नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं 2016-17 या वर्षामध्ये सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना 83,355 कोटी रुपये वितरित करून कृषी क्षेत्रात अल्पमुदतीच्या पतविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाबार्डचे अध्यक्ष डॉक्टर हर्षकुमार भानवाला यांनी आज ही माहिती दिली. विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी सहकारी बँका आणि संस्थांना नाबार्डनं अतिरिक्त 20,000 कोटी रुपये मंजूर केल्याचंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना रोकड रकमेची चणचण जाणवू नये यासाठी बँकेनं अल्पमुदतीच्या पीक कर्जावरचं 2 महिन्यांचं व्याज माफ केल्याचंही त्यांनी सांगितलं. रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं वाटचाल करण्याच्या दृष्टीनं वर्षभरामध्ये 52 लाख रुपये किसान क्रेडिट कार्डचंही वितरण करण्यात आलंय. केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जावी, कारण यासाठी करदात्यांचा पैसा उपयोगात आणला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी असं सांगत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवत सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1848 साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा. यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला. तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली. समाजातला जातीभेद, बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले. शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, विधिमंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्रालयातही मुख्यमंत्र्यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये फुले यांची 190वी जयंती साजरी करण्यात आली। राजशिष्टाचार तसंच गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। औरंगाबाद शहरामध्ये महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते औरंगपुरा इथल्या फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। यानंतर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। कोल्हापुरातल्या बिंदू चौकातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रिपाईचे प्रदेश सचिव पंडितराव सडोलीकर, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, ॲडव्होकेट धनंजय पठारे आणि परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं अमोल पुर्णे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेष करून मराठी इतिहासात सर्वोच्च स्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी। यानिमित्त रायगडावरती आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांनी कायम रयतेचंच हित डोळ्यासमोर ठेवलं। शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या, ज्या अद्यापही कालसुसंगत। पाण्याचं महत्त्व ओळखून पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी अंमलात आणणारे, प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज, स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन तसंच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज, कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिकदृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज, सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी महाराज, योद्धा, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, द्रष्टे नेते, युगपुरुषोत्तम शिवाजी महाराज। म्हणूनच शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मंत्रालयातही फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावरही कार्यक्रम झाला। सकाळी होळीच्या माळावरून शिवप्रेमींनी भगवे झेंडे फडकावत हलगे आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनं जाऊन महाराजांच्या समाधीचं पूजन केलं। यावेळी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। त्यानंतर राजदरबारात झालेल्या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतल्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, अभिनेते राहुल सोलापूरकर आणि जिल्हा परिषदांचे काही अध्यक्षही उपस्थित होते। अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण केल्यामुळे लेखानुदान सादर करायची वेळ सरकारवर आली नाही, याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांचं कौतुक केलं आहे। व्यय प्रस्ताव आणि वित्त विधेयकासंबंधित सर्व प्रकरणांना संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याबद्दल जेटली यांचं राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं आहे। राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना यांची महासोडत काढण्यासाठी आयोजित समारंभात मुखर्जी बोलत होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 31 मार्चच्या आत वित्त विधेयक मंजूर झालं नाही तर लेखानुदान सादर केलं जातं। यंदा मात्र अशी वेळ सरकारवर आली नाही, त्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं 28 फेब्रुवारीऐवजी परंपरा मोडून रेल्वे अर्थसंकल्पही वेगळा सादर न करता संयुक्तपणे 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प मांडला।
त्यामुळे नवं आर्थिक वर्ष सुरू होतानाच नव्या अंदाजपत्रकातल्या तरतुदींप्रमाणे कामांना सुरुवात झाल्याचं मुखर्जी यांनी नमूद केलं. देशातली अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक विचार मांडत संघर्ष करत मोलाचं योगदान दिल्याचं सातारा इथल्या औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर यशवंत चावरे यांनी सांगितलंय. जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. चावरे यांनी बाबासाहेबांनी पाण्याच्या हक्कासाठी दिलेल्या कायदेशीर लढ्याची सविस्तर माहिती स्लाईड शोद्वारे करून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य या विषयावरच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला कुलगुरू पी पाटील अध्यक्षस्थानी होते. शक्ती, भक्ती आणि निष्ठा यांचा अत्युच्च आदर्श असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या रामभक्त हनुमानाचा आज जन्मदिवस. हनुमानाचा हा जन्मोत्सव सोहळा आज सर्व ठिकाणच्या मंदिरांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. तरुणांमध्ये शक्तीच्या उपासनेची जाणीव व्हावी या दृष्टीनं रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. या मारुती मंदिरांमध्येही आज हनुमान जन्मोत्सव आणि बलोपासनेचा कार्यक्रम विशेष उत्साहात साजरा केला जातो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पहाटेच हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा झाला. या निमित्तानं शोभायात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. आणि आता बातमी हवामानाची. राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे आणि ग्रामीण भागामध्ये उन्हाच्या झळा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटांना जनतेला तोंड द्यावं लागतंय. कोकणामध्ये कमाल तापमानात सरासरीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागातही तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं 45.5 इतकं नोंदवलं गेलंय. येत्या 24 तासामध्ये राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर 41 आणि 18. पुणे 40 आणि 18. औरंगाबाद 39 आणि 21. नाशिक 40 आणि 17. कोल्हापूर 39 आणि 23. रत्नागिरी 32 आणि 24. सोलापूर 42 आणि 22. आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार करणार सर्वतोपरी प्रयत्न. राजनाथ सिंह यांचं लोकसभेत निवेदन. या प्रकरणी पुढचं पाऊल उचलल्यास होणाऱ्या परिणामांना पाकिस्ताननं तयार राहावं, सुषमा स्वराज यांचा इशारा. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयकं संमत करून घेण्याबाबत सरकार ठरलं यशस्वी. तोंडी तलाक आणि अनेक काही प्रथांमुळे मुस्लिम महिलांना सामाजिक आर्थिक असुरक्षिततेला तोंड द्यावं लागत असल्याचं केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन. मुंबईत गिरण्यांच्या जागेवरील चाळीतल्या रहिवाशांना 405 चौरस फुटांची घरं देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आणि कच्ची साखर आयात करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आरोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सिरियामधल्या इदलिब प्रांतातल्या खान शेखून भागात झालेला रासायनिक हल्ला आणि त्यानंतर अमेरिकेनं सिरियावर केलेला क्षेपणास्त्र हल्ला या घटनांमागची पार्श्वभूमी आणि त्याचे जागतिक स्तरावरती उमटलेले पडसाद याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या विश्लेषक डॉक्टर स्वाती पितळे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.